दरम्यान तुमच्या घरी येणारं दूध किती घातक असू शकतं, भेसळयुक्त दुधामध्ये काय काय मिसळलं जातं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये एकतर युरिया मीठ सुद्धा दुधामध्ये मिसळलं जातं। हे भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लॅक्टोमीटरवर एसएनएफ प्रोटीनची पातळी लपवण्यासाठी युरिया आणि मिठाचा वापर केला जातो, त्याची भेसळ केली जाते अशी माहिती आहे। त्याच्यानंतर कपडे धुण्याचा डिटर्जंट पावडर त्याचबरोबर शॅम्पूचा सुद्धा वापर याच्यासाठी केला जातो। फॅट सारखा फेस याबा आणि चिकटपणासाठी याचा वापर केला जात असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि याशिवाय फॉर्मेलिन हायड्रोजन पॅरॉक्साइड सुद्धा वापरलं जातं। त्याचं कारण म्हणजे दूध जास्त दिवस टिकावं म्हणून या घटकांचा वापर केला जात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। आता जेव्हा छापे पडतायत त्यामधून ही धक्कादायक अशी माहिती समोर येते। साखर ग्लुकोजचा सुद्धा वापर केला जातो। दुधाची चव टिकवण्यासाठी साखर आणि ग्लुकोज वापरलं जातं अशी माहिती आहे। आणि या व्यतिरिक्त स्वस्त रिफाइंड तेल वनस्पती तूप याचाही वापर केला जातो। दुधामध्ये फॅटचं प्रमाण वाढवण्यासाठी हे सगळे एलिमेंट वापरले जातात। त्याच्यानंतर दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कास्टिक सोडा बेकिंग सोड्याचा वापर केला जात असल्याची सुद्धा माहिती आहे। दुधाचा दाटपणा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये स्टार्च मैदा शिंगाड्याचं पीठ मिसळलं जातं अशी ही माहिती समोर आलेली आहे। आणि याशिवाय दुधाचा पातळपणा लपवण्यासाठी एक्सपायर झालेली दूध पावडर याच्यामध्ये मिसळली जाते अशी ही धक्कादायक माहिती समोर येते। त्याच्यामुळे जे दूध असं भेसळयुक्त दूध जर आपल्या घरामध्ये येत असेल तर ते किती धोकादायक असू शकतं याचा अंदाज तुम्ही लावू शकता।